नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पद आहे मित्रांनो, चौकीदार आणि गट क्रमांक ड चं पद आहे मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले बघा. 1857च्या उठावामध्ये झाशीचे नेतृत्व कोणी केलेले आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचे नेतृत्व यांनी केलेले आहे. कोणी केले आहे? राणी लक्ष्मीबाई यांनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, यंग इंडिया हे वृत्तपत्र कुणी सुरू केले बघा. यंग इंडिया हे वृत्तपत्र कुणी सुरू केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असते बघा. केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित होत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मराठी भाषेमध्ये ते प्रकाशित होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध होत असते बघा. मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध होत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये मराठा हे वृत्तपत्र प्रकाशित होत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, चौरी चौरा घटनेनंतर कोणते आंदोलन मागे घेण्यात आले बघा. चौरी चौरा घटनेनंतर कोणते आंदोलन हे मागे घेण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे असहकार आंदोलन हे मागे घेण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती बघा. दांडी यात्रा ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सविनय कायदे भंग आंदोलन यांच्याशी म्हणजे संबंधित होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनात देण्यात आला बघा. करा किंवा मरा हा नारा कोणत्या आंदोलनामध्ये देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत छोडो आंदोलन यामध्ये करा किंवा मरा हा नारा देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 1907 मधील काँग्रेसची फूट कोणत्या अधिवेशनात पडली बघा. 1907 मधील काँग्रेसची फूट कोणत्या अधिवेशनामध्ये पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरत या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, लखनौ करार कोणत्या वर्षी झाला बघा. लखनौ करार हा कोणत्या वर्षी झालेला आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1916 ला लखनौ करार हा झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सायमन आयोग भारतामध्ये केव्हा म्हणजे कोणत्या वर्षी आलेला आहे बघा. सायमन आयोग हे भारतामध्ये कोणत्या वर्षी आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1928 ला सायमन आयोग हा भारतामध्ये आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे. पूर्ण स्वराज्याचा ठराव हा कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाहोर या ठिकाणी मंजूर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, दांडी यात्रा किती दिवस चालली बघा. दांडी यात्रा ही किती दिवस चाललेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 24 दिवस ही दांडी यात्रा चाललेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले बघा. हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी यांनी हिंद स्वराज्य त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गीता रस या ग्रंथाचे लेखक कोण आहेत बघा. गीता रस या ग्रंथाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी गीता रस म्हणजे त्यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1924च्या बेलगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा गांधी. हे काय होते मित्रांनो, बेळगाव या ठिकाणी ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, चंपारण सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता बघा. चंपारण सत्याग्रह हा कोणत्या पिकाशी संबंधित होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नीळ या पिकाशी संबंधित होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, केसरी हिंद पदक महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर परत केले बघा. केसरी हिंद पदक महात्मा गांधींनी कोणत्या घटनेनंतर परत केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर त्याने केसरी हिंद हे पदक त्यांनी परत केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली बघा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे. कोणी केली मित्रांनो? सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कॅबिनेट मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले बघा. कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये कोणत्या वर्षी आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताच्या फाळणीची योजना कोणी मांडली बघा. भारताच्या फाळणीची योजना कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना त्यांनी मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा सर्वाधिक कोणाशी संबंधित आहे बघा. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा सर्वाधिक कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भगतसिंगशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते बघा. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सी राजगोपालचारी हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण होते बघा. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद. हे काय होते मित्रांनो? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे ते लेखक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, काकोरी कट प्रकरण कोणत्या वर्षी घडले बघा. काकोरी कट प्रकरण कोणत्या वर्षी घडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1925 साली काकोरी कट प्रकरण हे घडलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतीय विद्यापीठ कायदा 1904 कोणाशी संबंधित आहे बघा. भारतीय विद्यापीठ कायदा 1904 कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कर्झनशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गांधीजीचा पहिला अखिल भारतीय जन आंदोलन कोणता होता बघा. गांधीजीचा पहिला अखिल भारतीय जन आंदोलन कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे असहकार आंदोलन. हे काय होते मित्रांनो? जन आंदोलन होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पूर्ण स्वराज्य दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला बघा. पूर्ण स्वराज्य दिवस हा प्रथम कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी 1930 साली पूर्ण स्वराज्य हा दिवस आपण साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे बघा.
प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतर मोजण्याचे ते एकक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.